ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या BBRT शाळेत इन्व्हेस्टिचर सेरेमनी आयोजित करण्यात आला होता। या सेरेमनीत सामाजिक आणि राजकीय उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। BBRT या अद्ययावत शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजचं शिक्षण देखील दिलं जातं। सोबतच विद्यार्थ्यांना लोकशाहीवर चालणाऱ्या देशातील समाजकारण आणि राजकारण समजावं यासाठी सुद्धा उपक्रम राबवले जातात। याच BBRT शाळेत वृक्ष लागवड आणि हेड बॉय हेड गर्ल पदासाठी निवडणूक घेण्यात आली। विशेष म्हणजे ही निवडणूक घेताना काही मोजके विद्यार्थी शिक्षकांनी निवडले होते। त्यानंतर त्यांनी राबवलेल्या काही उपक्रमानंतर मतदान प्रक्रिया पार पडली आणि या मतदान प्रक्रियेतून हेड बॉय हेड गर्ल निवडण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाहीत पार पडणारी मतदान प्रक्रिया समजावी आणि आपला लीडर योग्य कसा असावा हे लक्षात यावं यासाठीच हा उपक्रम राबवला गेला। निवडणूक प्रक्रियेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना कल्याणचे SDO विश्वास गुजर आणि प्रोफेसर गुणवंत भंगाळे यांच्या हस्ते टायटल देण्यात आलं। तसंच SDO विश्वास गुजर यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि शाळेतील सायन्स लॅबचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं। BBRT शाळेच्या मुख्य लॉबीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यक्रमावेळी प्रोफेसर डॉक्टर गुणवंत भंगाळे, डॉक्टर लाल तनवाणी, यश रावलानी, प्रतीक रावलानी, प्रोफेसर डॉक्टर प्रीतम भंगाळे, प्रोफेसर डॉक्टर संदीप भाटिया, मुख्याध्यापिका हर्षिता शेट्टी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेचं वातावरण तर खरंच खूप छान आहे। आपल्याला माहिती आहे बाहेर पावसाळा आहे, पावसाळी वातावरण पण खूप छान आहे। यावर्षी निसर्ग देवतेनं पण आपल्यावर सर्वांच्यावर खूप छान कृपा केलेली आहे आणि BBRT इंटरनॅशनल स्कूल कल्याण यांचा आज इन्व्हेस्टिचर सेरेमनी होती। त्यांच्या ट्रस्टींनी आणि मॅनेजमेंटनी मला विनंती केली होती आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याबद्दल। त्या ट्रस्टींचे भंगाळे सर जे आहेत ते आम्ही एकाच शाळेतले आहोत, ते माझे सिनियर आहेत आणि एक फॅमिली फंक्शनसाठी मला उपस्थित राहता यायला याचा मनस्वी आनंद आहे। शाळेचा कॅम्पस आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शाळेचं स्टँडर्ड काय आहे। ती खूपच चांगली, फक्त 3ऱ्या वर्षातली ही शाळा आहे, फक्त 3रं वर्ष चालू आहे या शाळेचं, परंतु एक 25 वर्षाची शाळा आहे असं वाटतं। एवढी छान मेंटेन केलेली आहे, एवढी छान रिस्पॉन्स दिलेला आहे पालकांनी आजूबाजूच्या शाळेने आणि त्यांचं ते इट इज लाईक म्हणजे शाळेतील मुलं, शाळेतील शिक्षक, शाळेचे ट्रस्टीज मुळं ती शाळा बनते, तसं ह्या शाळेचं खरंच खूप छान महत्त्व आहे, खूप इम्पॉर्टन्स आहे, खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो होते याचा मनस्वी आनंद आहे। आणि आज ज्या टीम लीडर्सना आपण सेरेमनीद्वारे त्यांना ऑनर केलं, त्याच्यानंतर एका सायन्स लॅबचं उद्घाटन केलं, तसंच आपण काही झाडांची लागवड देखील केली। आपल्याला माहीतच आहे की गेल्या आठवड्यातच आपण ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे जांभूळ या गावात 15,000 वृक्षांची लागवड केली आहे जांभळाच्या। त्याच पद्धतीनं हे पण एक छोटंसं निसर्गाला गिफ्ट म्हणता येईल की आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो। त्याच पद्धतीनं या विद्यार्थ्यांच्यात एक वेगळी कल्चर डेव्हलप व्हावी यासाठी एक ट्री प्लांटेशन खूप महत्त्वाचं आहे आणि मला आशा आहे की ही शाळा उत्तरोत्तर खूप प्रगती करेल। BBRT इंटरनॅशनल स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी होती, ज्याच्यामध्ये आपण मुलं निवडतात, लीडरशिप स्किल्स त्यांच्यामध्ये इनकल्केट करायला आपण हे एक प्रक्रिया चालू केली आहे। हे आम्ही कसं चालू केलं, 5th to 8th स्टँडर्डच्या मुलांनी वोटिंग केलेलं, वेअर इन आपल्याकडे हेड बॉय हेड गर्ल, डिसिप्लिन इन्चार्ज, स्पोर्ट्स इन्चार्ज, हाऊस कॅप्टन्स हे आपण निवडलेले through the voting system. So the involvement of right from grade 5 to grade 8 students were there to make them understand how the leaders are formed. That was the main objective behind today's ceremony.